आज राघवच्या लग्नाचा दिवस होता। संपूर्ण घर रंगीबिरंगी लाईटच्या माळांनी आणि फुलांनी सजले होते। परिसरातील महिला डीजेच्या तालावर आनंदाने नाचत होत्या। घराच्या कानाकोपऱ्यातून आनंदाचे आगमन होत होते आणि संपूर्ण घर उत्साहाने भरून गेले होते। पण कुठेतरी हा उत्साह अपूर्णच होता। संध्याकाळी राघवची आई साधनाजी दिवसभर लग्नाच्या धावपळीत खूप थकले होत्या। त्या आपल्या खोलीत जाऊन बेडवर पडल्या आणि त्यांच्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जाऊ लागल्या। भूतकाळात हरवलेल्या साधनाजी त्यांचे पती संजीवजीकडे प्रेमाने पाहत म्हणाल्या, संजीवजी, तुम्हाला काय हवंय, मुलगा की मुलगी? मला तर मुलगा हवाय, तोही तुमच्यासारखा। आणि तुम्हाला माहित आहे का, मी आपल्या मुलाचे नाव सुद्धा ठरवले आहे। आपण आपल्या मुलाचे नाव राघव ठेवू। मग त्यांचे पती म्हणाले, साधना, तू छान नाव ठरवले आहे, पण आपल्याला जर मुलगी झाली तर? यावर साधनाजी म्हणाल्या, मग आपण तिचे नाव अंजली ठेवू। हो साधना, हे पण चांगले आहे। त्यानंतर साधनाजी म्हणाल्या, आपला मुलगा मोठा झाल्यावर मी त्याचे एखाद्या सुंदर मुलीशी लग्न लावून देईल आणि त्या मुलीवर तिच्या आईप्रमाणे प्रेम करेल। मी इतर सासूंसारखी अजिबात होणार नाही। यावर संजीवजी हसले आणि म्हणाले, अरे वा साधना, तू जर अशी चांगली सासू झाली तर तुझ्या नावाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल। यावर साधनाजींनी अभिमानाने डोके वर केले आणि म्हणाल्या, हो अगदी बरोबर। संजीवजी म्हणाले, मग मी पण कशाला मागे राहील, तू बघत राहा। मी सुद्धा माझ्या सुनेवर मुलीसारखं प्रेम करेन आणि तिचे सर्व लाड पुरवेल। संजीवजी आणि साधनाजी रोज आपल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल बोलायचे आणि अनेक स्वप्ने सजवायचे। भूतकाळातील आठवणीमध्ये बुडलेल्या साधनाजी मनात विचार करू लागल्या, आपल्या मुलासाठी, सुनेसाठी आणि कुटुंबासाठी आपण कोणती कोणती स्वप्ने पाहिली होती, पण स्वप्नांचा संसार पूर्ण होण्याआधीच उद्ध्वस्त होईल याची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती। आज आपल्या मुलाचे लग्न झाले, पण तुम्ही सोबत नाही। तुमच्याशिवाय आनंदाचा दिवस आनंदासारखा वाटला नाही। हा विचार करत असताना साधनाजींच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले। साधनाजी त्यांच्या भूतकाळातील आठवणीमध्ये हरवल्या असताना अचानक राघव त्यांच्या रूममध्ये आला आणि त्यांना म्हणाला, आई, मी तुला घरभर शोधत आहे आणि तू इथे येऊन बेडवर पडली आहेस। बाहेर सर्व पाहुणे गप्पा मारत आहेत, चल तू सुद्धा चल। मग राघवला आईचे अश्रू दिसताच तो तिच्या बाजूला बसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आई, तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत। पण पुढच्या क्षणी दोघांनीही एकमेकांशी न बोलता एकमेकांच्या भावना समजून घेतल्या आणि एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले। मग आईला गप्प करत राघव म्हणाला, आई, बाबा आपल्या सोबत नसले तरी त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत आहेत। मी तर बाबांना आजपर्यंत कधी पाहिले नाही, तरीही मला असे का वाटते की ते सतत माझ्या आजूबाजूलाच आहेत। आई, आता तू शांत हो। ते कुठेही असले तरी ते नेहमी आपल्या सोबत आहे। चल आई, बाहेर सगळे तुझी वाट पाहत आहे। राघव त्याच्या आईला सांत्वन देतो आणि तिला बाहेर घेऊन जातो। साधनाजी आणि संजीवजी यांची पहिली भेट ते कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी एका अनाथ आश्रमात गेले होते, तेव्हा तिथे त्यांची भेट झाली होती। संजीवजींना शिक्षणासोबत सोशल वर्कमध्ये खूप इंटरेस्ट होता। ते दोघेही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत होते, पण योगायोग असा की त्यांच्या कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी आपापल्या ग्रुपसोबत ते एकाच आश्रमात आले होते। संजीवजी तिथल्या मुलांना काही खाद्यपदार्थ आणि पुस्तके वाटत असताना त्यांची ओळख झाली होती। त्यावेळी दोघेही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होते। त्यांच्या पहिल्या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात कधी झाले ते त्यांना सुद्धा कळले नाही। 6 महिने आनंदात गेले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला। संजीवजींच्या घरात त्यांच्याशिवाय कोणीच नव्हते। इकडे साधनाजींच्या आई वडिलांचाही या नात्यावर कोणताही आक्षेप नव्हता, कारण संजीवजी हे एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्ती होते आणि त्यांना एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून चांगली नोकरी मिळाली होती। संजीवजींचा स्वभाव नम्र आणि दयाळू होता। त्यांचे बोलणे इतके गोड होते
की त्यांना पाहून कोणीही त्यांच्यावर प्रभावित होत असे. म्हणूनच साधनाजींच्या आईवडिलांनाही संजीव त्यांच्या मुलीसाठी अगदी योग्य वाटला. त्यामुळे लवकरच त्यांचे लग्न लावून देण्यात आले आणि दोघांनी आपल्या स्वप्नांचं एक छोटंसं जग निर्माण केलं, जिथे फक्त आनंद आणि प्रेम होतं. संजीवजींचा जीव त्यांच्या पत्नीमध्ये होता. ते साधनाजींच्या छोट्या छोट्या आनंदाची काळजी घेत असे आणि त्यांच्या लहान मोठ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असे. साधनाजी सुद्धा आपल्या नवऱ्याची खूप काळजी घेत असत. त्या नवरा बायकोमध्ये अपार प्रेम होतं. जेव्हा संजीवजी यांना कळले की त्यांची पत्नी साधनाजी या आई होणार आहेत, तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. त्या दोघांनीही येणाऱ्या छोट्या बाळाबद्दल आणि त्याच्या भविष्यासाठी खूप स्वप्ने पाहिली होती. त्यांचा आनंदात वेळ चालला होता. पण अशातच एक अशी अनपेक्षित घटना घडली, ज्यांचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सेल्स मॅनेजरच्या नोकरीमुळे संजीवजींना अनेकदा इतर शहरात जावे लागले. असेच ते एके दिवशी आपल्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले होते. संध्याकाळची वेळ होती. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने संजीवजींना धडक दिली आणि ट्रक ड्रायव्हर ट्रकसह पसार झाला. संजीवजी तिथेच रोडवर वेदनेने ओरडत होते. अचानक त्यांच्या भोवती जमाव जमला आणि त्याच गर्दीतल्या एका दयाळू व्यक्तीने ॲम्ब्युलन्सला फोन करून त्यांना दवाखान्यात नेले. ट्रकचे पुढचे चाक त्यांच्या एका पायावरून गेल्यामुळे डॉक्टरांना त्यांचा एक पाय कापावा लागला. जेव्हा संजीवजी शुद्धीवर आले तेव्हा त्यांना समजले की आपण अपघातात आपला एक पाय गमावला आहे. त्यामुळे ते वेड्यासारखे ओरडले आणि वेदनेने रडू लागले. डॉक्टरांनी त्यांना कसे तरी शांत केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना खूप समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने पुढील उपचारासाठी आपली मानसिक तयारी दर्शवली. तिकडे नियोजित वेळेनंतरही संजीवजी घरी न आल्याने साधनाजी चिंतेत पडल्या होत्या. त्या काळात मोबाईल फोन वगैरे नव्हते, फक्त टेलिफोन होते आणि साधनाजींचे नशीब चांगले होते की त्यांचे पती सेल्स मॅनेजर असल्यामुळे त्या काळातही त्यांच्या घरात टेलिफोन होता. या अपघाताची त्यांना पुसट सुद्धा कल्पना नव्हती. कधी त्या भिंतीवरच्या घड्याळाकडे बघायच्या तर कधी दाराकडे पाहायच्या. बाहेर धोधो पाऊस चालू होता. पावसाळ्याच्या दिवसातही त्यांचे अंग घामाने भिजले होते. रात्रीपर्यंत संजीवजी घरी परतले नाहीत. तेव्हा त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केली. तिथून त्यांना काही विशेष माहिती मिळाली नाही. साधनाजींनी पहाटे फोन करून त्यांच्या आईवडिलांना बोलावून घेतले आणि ते संजीवजीचा वेड्यासारखा शोध घेऊ लागले. त्यांनी फोन करून संजीवजीच्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या सर्व मित्रांना विचारले. त्यानंतर पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली. एवढेच नाही तर संजीवजी कंपनीच्या कामासाठी ज्या शहरात गेले होते त्या शहरातील पोलिसांकडेही चौकशी केली. पण संजीवजींचा काहीच पत्ता लागत नव्हता. अशातच साधनाजींना संजीवजींचा शोध घेत आता 15 दिवस झाले होते. तर तिकडे 15 दिवसांच्या उपचारानंतर संजीवजी आता व्हीलचेअरवर बसत होते. पण त्यांच्या पायाच्या जखमा ओल्या होत्या. ते आपल्या एका पायाकडे बघत खिन्नपणे विचार करू लागले की अरे देवा, नियतीने माझ्यावर काय अन्याय केला आहे. आता मी काय करू, कुठे जाऊ? जर मी अशा अवस्थेत घरी गेलो तर मला पाहून साधनाला धक्काच बसेल आणि याचा परिणाम तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर होईल. नाही नाही, मी घरी जाऊ शकत नाही. मला आयुष्यभर माझ्या पत्नीचे ओझे बनून तिचे आयुष्य खराब करायचे नाही. मी अशी चूक कधीच करणार नाही. साधनासाठी आणि आमच्या होणाऱ्या मुलाच्या कल्याणासाठी हा कठीण निर्णय मला घ्यावाच लागेल. साधना खूप हुशार आणि धाडसी आहे. ती कशी तरी आमच्या होणाऱ्या मुलाचा सांभाळ करेल आणि मग तिला हळूहळू माझ्याशिवाय जगण्याची सवय होऊन जाईल. माझ्या कुटुंबासाठी हेच चांगले राहील. असे ठरवून संजीवजी दुसऱ्या शहरात गेले आणि एका आश्रमात गुपचूप आपले आयुष्य जगू लागले. जर घरातील एखादी व्यक्ती भगवंतांना प्रिय झाली तर ती व्यक्ती आता देवाघरी दुसऱ्या जगात आहे. या विचाराने त्यांचे घरातील सदस्य आणि नातेवाईक समाधानी होतात. पण साधनाजींना समाधान कसे होईल? त्यांची अवस्था जणू वेड्यासारखी झाली होती. अशा परिस्थितीत त्यांना एकटे सोडणे
त्यांच्या आईवडिलांना योग्य वाटले नाही, म्हणून ते आपल्या मुलीला आपल्याकडे घेऊन आले. पण साधनाजी या धक्क्यातून बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यांची नजर सतत दारावर असायची. दारावर हलकीशी जरी टकटक झाली तरी त्या धावत जाऊन दार उघडायच्या. संजीवजी कुठे गेले? त्यांना काही झाले तर नसेल ना? त्यांचा वाटेत अपघात वगैरे झाला तर नसेल ना? माहीत नाही ते कुठे असतील, जिवंत सुद्धा असतील की नाही माहीत नाही. असे हजारो प्रश्न सतत त्यांच्या मनात घोळत होते. अशातच या प्रश्नाच्या कोंडीत गुरफटलेल्या आणि पतीची वाट पाहत साधनाजींनी 9 महिन्यांची गर्भधारणा पूर्ण केली आणि मग राघवला जन्म दिला. त्यांना वाटत होते की देवाने राघवच्या रूपात संजीवजींना परत केले आहे. नवरा परत येईल, जी आशा त्यांच्या मनात होती ती सुद्धा आता कुठेतरी हरवून जाऊ लागली होती. आता बराच काळ उलटूनही तिकडे संजीवजी त्यांच्यासोबत झालेल्या अपघातामुळे ते अजूनही शॉकमध्ये होते. त्यांची पत्नी आणि मुलापासून विभक्त होण्याच्या दुःखात त्यांचे आयुष्य जगत होते. ते विचार करत होते की अजून किती दिवस या आगीत स्वतःला जळत राहू देणार. देवाने माझा एक पाय माझ्यापासून हिरावून घेतला आहे, पण माझ्या पुढे अजून संपूर्ण आयुष्य आहे जे या व्हीलचेअरवर बसून घालवता येणार नाही. जर माझे शिक्षण चांगले झालेले असेल तर मग या व्हीलचेअरवर बसून आयुष्य घालवण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं बरे राहील आणि स्वतःला त्यात गुंतवता येईल. असाच विचार करून संजीवजींनी आश्रमाशी निगडीत शेअर अँड केअर फाउंडेशनमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करायला सुरुवात केली. तर तिकडे राघव आता थोडा मोठा झाल्यावर साधनाजींना वाटले की आपण इथे आपल्या आई वडिलांवर ओझे बनून अजून किती दिवस राहायचे. असा विचार करून राघव 5 वर्षाचा झाल्यावर त्या आपल्या घरी परतल्या. घरी आल्यावर संजीवजी शिवाय त्या घरात राहणं अवघड होते. संजीवजींच्या आठवणी त्यांना रात्रंदिवस सतावत होत्या. घराच्या भिंती खायला उठत होत्या. त्यामुळेच त्यांनी ते घर विकले आणि त्या राघवला घेऊन शहरात आल्या. राघव आता 10 वर्षाचा झाला होता. त्यामुळे त्या विचार करत होत्या की अजून किती दिवस आपण आपल्या आई वडिलांकडून पैसे घेऊन राघवचा आणि माझा खर्च भागवणार. त्यामुळे त्या राघवच्या चांगल्या संगोपनासाठी आणि स्वतःचा खर्च भागवण्यासाठी एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. बघता बघता अशातच 25 वर्ष निघून गेले. आता राघवलाही एका मल्टीनॅशनल कंपनीत खूप चांगला जॉब मिळाला होता. जॉब मिळाल्यानंतर त्याने त्याच्या आईला शिक्षिकेची नोकरी सोडायला लावली होती. राघव ज्या कंपनीत जॉब करत होता त्याच कंपनीत प्रीती सुद्धा काम करत होती. आज त्यांच्या लग्नाचा दिवस होता. राघव आणि प्रीतीचे लग्न पूर्ण विधीनुसार पार पडले. प्रीती अतिशय सुंदर, विनम्र आणि चांगल्या संस्काराची मुलगी होती. ती घरात आल्यावर घरात आनंदाचे वातावरण राहू लागले होते. ती एक पतिव्रता असण्यासोबतच ती एक चांगली सून असल्याचे देखील सिद्ध झाले. साधनाजींना ती सासू नाही तर आईचा आदर देत होती आणि हा विचार करायची की सासरे तर आता या जगात नाहीत, मग निदान कमीत कमी सासूबाईंची सेवा करून पुण्य मिळवावे. ती साधनाजींची खूप सेवा करायची. त्याही तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करायच्या. साधनाजींच्या आवाजाने प्रीती धावत येत असे. साधनाजींना थोडासा ताप किंवा सर्दी जरी झाली तरी ती साधनाजींना लगेच दवाखान्यात घेऊन जायची आणि त्यांच्या औषधाची खूप काळजी घ्यायची. दवाखान्यातून घरी आल्यावर त्यांना गरमागरम सूप बनवून प्यायला द्यायची, तर कधी काढा बनवून द्यायची. त्यांचं नातं सासू सुनेसारखं नसून आई आणि मुलीसारखं होतं. एके दिवशी बोलता बोलता प्रीती साधनाजींना म्हणाली, आई, घरात आपण तिघेच आहोत, त्यामुळे फारसे काम नसल्यामुळे दिवसभर घरात कंटाळा येतो. म्हणून मी विचार करत आहे की जर तुमची परवानगी असेल तर घरातूनच मी काहीतरी काम करेन, जेणेकरून माझा वेळही जाईल आणि कंटाळाही येणार नाही. यावर साधनाजी म्हणाल्या, बेटी, ही खूप चांगली कल्पना आहे आणि यात परवानगी कसली आली? तुला काही करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मग प्रीती उत्साहाने म्हणाली, होय आई. शेअर अँड केअर ही एक NGO आहे जी अनाथ मुले, वृद्ध, विधवा यांच्यासाठी आणि समाजात प्रचलित असलेल्या अनेक प्रकारच्या सामाजिक वाईट गोष्टी मिटवण्याचे काम करते. मी नेटवरून सर्व माहिती काढली आहे. या NGO मध्ये नोकरीसाठी चांगली संधी आहे आणि विशेष म्हणजे आठवड्यातून फक्त एकदा
किंवा दोनदाच या NGOच्या ऑफिसला भेट द्यावी लागेल आणि इतर वेळेस घरात लॅपटॉपवर काम करावे लागेल. हप्त्याला आम्हाला टार्गेट दिले जाईल जे आम्हाला आमच्या टीमसोबत ऑनलाईन पूर्ण करावे लागेल. प्रीतीचे बोलणे ऐकून साधनाजी म्हणाल्या, जॉब तर खूपच चांगला आहे. कमीत कमी त्या निमित्ताने तुला समाजासाठी काहीतरी तुझे योगदान देता येईल. असे म्हणत साधनाजींनी प्रीतीला NGOमध्ये जॉब करण्याची परमिशन दिली. राघवला सुद्धा प्रीतीच्या जॉब करण्यावर काही आक्षेप नव्हता. त्यामुळे प्रीतीने जॉब जॉईन केला आणि घरात बसूनच आपल्या लॅपटॉपवरून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 15 दिवसांनी प्रीतीला NGO तर्फे त्या शहरातील एका आश्रमला व्हिजिट करून माहिती काढण्याचे टार्गेट दिले जिथे संजीवजी राहत होते. जेव्हा ती आपल्या टीमसोबत NGOच्या ऑफिसला गेली तेव्हा तिची भेट व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीशी झाली. प्रीतीच्या टीमच्या मुख्य व्यक्तीने व्हीलचेअरवर बसलेल्या संजीवजींची त्यांच्या टीमसोबत ओळख करत सांगितले की मागच्या 25 वर्षापासून हे आपल्या NGOत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम पाहत आहेत. यांनी आपल्या NGOसाठी आणि समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. हे सुद्धा आपल्या टीमचे एक भाग आहेत. त्या व्यक्तीकडे बघून प्रीतीला एक विचित्र भास झाला. जणू काही ते आपल्या जवळचे कोणीतरी असल्याचे तिला जाणवत होते आणि तिला वाटत होते की त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. जणू काही तिचं त्या व्यक्तीशी जुनं नातं आहे. ही कसली भावना आहे हे प्रीतीला समजत नव्हते. म्हणूनच काही औपचारिक काम उरकून प्रीती त्यांच्या जवळ जाऊन बसली आणि पुन्हा त्यांना नमस्ते म्हणत त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. मग त्यांच्या जवळ बसून ती त्यांच्यासोबत बोलू लागली. संभाषण चालू असताना प्रीती संजीवजींना म्हणाली, सर, तुमची हरकत नसेल तर एक गोष्ट विचारू का? हो बेटा, बिंदास विचारू शकतेस. संजीवजींच्या पायाकडे बोट दाखवत प्रीतीने विचारले. सर, हे सगळं कसं झालं? प्रीतीच्या बोलण्याला संजीवजी उत्तर देत म्हणाले, बेटी, हे सर्व एका रोड अपघातात घडले आहे. देवाला हे मान्य होते, त्यामुळे माझ्यासोबत असे घडले. मग प्रीतीने विचारले, सर, तुमची फॅमिली कुठे आहे? बेटी, मी एकटाच आहे. म्हणूनच मी इथे राहून समाजसेवक म्हणून समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित मी समाजातील लोकांसाठी काहीतरी चांगले करू शकेन. मला समाजातील त्या गरीब लोकांसाठी काहीतरी करायचे आहे, जेणेकरून देश आणि समाजासाठी योगदान देऊन मी शांतपणे हे जग सोडू शकेन. यावर प्रीती म्हणाली, सर, मलाही समाजसेवा करण्याची खूप आवड आहे. मी माझ्या कॉलेजच्या एका छोट्या NGO टीमचा देखील एक भाग होते. त्यांच्याशी बोलल्यावर प्रीतीला स्वतःच्या मनात एक विचित्र ओळख आणि शांतता जाणवली. संजीवजींनाही प्रीतीसोबत बोलल्यावर मनात आपलेपणाची भावना झाली. त्यांची एकमेकांसोबत खूप चांगली ओळख झाली. मग प्रीती जेव्हा कधी NGOच्या ऑफिसला व्हिजिट करायची तेव्हा ती संजीवजी सोबत बसून खूप बोलायची आणि ते खूप हसायचे आणि खूप मजाक करायचे. एके दिवशी प्रीती संजीवजींना म्हणाली, सर, पुढच्या वेळी मी येईन तेव्हा तुमच्यासाठी घरी बनवलेले स्वादिष्ट पदार्थ पॅक करून घेऊन येईल. माझ्या सासूबाई खूप स्वादिष्ट जेवण बनवतात. प्रीतीचे म्हणणे ऐकून संजीवजी हसत हसत म्हणाले, असे असेल तर नक्की घेऊन ये, मी आनंदाने खाईन. पुढच्या वेळी प्रीतीने तिच्या सासूने बनवलेले बटाट्याचे पराठे आणि मटर पनीर करी पॅक करून संजीवजीसाठी घेतली आणि ती NGOच्या ऑफिसला गेली. तिथे गेल्यावर ती डबा उघडत संजीवजींना म्हणाली, सर, मी तुमच्यासाठी बटाट्याचे पराठे आणि मटर पनीर घेऊन आले आहे. डबा उघडताच संजीवजींना एक ओळखीचा सुगंध जाणवला. मग प्रीतीने त्यांच्या ताटात डब्यातील जेवण वाढले आणि दोघीही एकत्र बसून जेवू लागले. तीच चव आणि तोच ओळखीचा वास संजीवजींना जाणवत होता. त्यामुळे त्यांचे डोळे भरून आले होते. जेवण झाल्यावर प्रीतीने संजीवजींना विचारले, तर मग सांगा सर, माझ्या सासूबाईंच्या हातचे जेवण तुम्हाला कसे वाटले? संजीवजी त्यांच्या भावना शब्दात व्यक्त करू शकले नाहीत. फक्त एवढेच म्हणाले, खरंच खूप छान होते. मला तुझ्या सासूबाईंच्या हातचे जेवण खूप आवडले आणि खायला खूप मजा आली. प्रीती गेल्यानंतरही माहीत नाही ती चव किती वेळ त्यांच्या तोंडात होती आणि ते विचार करत होते
की अगदी अशीच चव माझ्या साधनाच्या हाताला होती. मग ते आपले विचार बाजूला ठेवत आपल्या कामात मग्न झाले. साधनाजी प्रीतीला म्हणाल्या, शिल्पाला भेटून बरेच दिवस झाले, तिला भेटायचे माझे मन करत आहे. तेव्हा प्रीती साधनाजींना म्हणाली, आई, जर तुमचे मन करत आहे की मावशींना भेटावे, मग तुम्ही त्यांना भेटून का येत नाही? खूप दिवस झाले तुम्हीही गेल्या नाहीत आणि शिल्पा मावशीही आपल्याकडे आल्या नाहीत. तुम्ही आजच त्यांना भेटून या, कारण आज आम्ही दोघेही घरीच आहोत. हो बेटा, तुझं बरोबर आहे, मी आजच तिला जाऊन भेटून येते. असं म्हणत साधनाजी त्यांची मैत्रीण शिल्पाच्या घरी जायची तयारी करू लागतात आणि प्रीती त्यांना मदत करते. जेव्हा साधनाजी या शहरात आल्या होत्या आणि ज्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या, त्या शाळेत शिल्पाजी सुद्धा शिक्षिकेचे काम करत होत्या. तेव्हा शिल्पाजींनी त्यांना खूप साथ दिली होती. तेव्हापासून दोघीही एकमेकींच्या खास मैत्रिणी बनल्या होत्या. साधनाजींनी कपाटातून आपल्या साड्या काढून बेडवर ठेवल्या आणि प्रीतीला विचारले, बेटा, मी कोणती साडी नेसू? बेडवर पडलेल्या साडीतून हलकी गुलाबी साडी स्वतःवर लावत प्रीती म्हणाली, आई, तुम्ही ही साडी नेसून जावा. शिल्पा मावशी सुद्धा तुमच्याकडे बघतच राहतील. हो बेटा, मलाही ही साडी सर्वात जास्त आवडते. साधनाजी बेडवर पडलेल्या साड्या गोळा करून कपाटात ठेवू लागतात. तेव्हा प्रीती त्यांना म्हणते, आई, तुम्ही तयार व्हा. इथे मी कशासाठी आहे? मी तुमच्या साड्या घड्या घालून व्यवस्थित कपाटात ठेवून देईन, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. साधनाजी साडी घेऊन तयार व्हायला जातात. प्रीती त्यांच्या साड्या व्यवस्थित कपाटात ठेवत असताना राघव तिला आवाज देत म्हणतो, प्रीती, प्लीज माझ्यासाठी गरमागरम कॉफी बनव. त्यानंतर प्रीती किचनमध्ये जाते आणि कॉफी बनवायला लागते. साधनाजी तयार होऊन शिल्पाजींच्या घरी निघून जातात. राघवला कॉफी दिल्यानंतर प्रीती पुन्हा साधनाजींच्या खोलीत जाते आणि कपाटात साड्या ठेवू लागते. तेव्हा ती विचार करते की आधी कपाटातील बाकीच्या साड्या काढून त्या पुन्हा व्यवस्थित ठेवाव्यात. म्हणून ती कपाटातून सगळे कपडे काढायला लागते. तेव्हा कपड्यांसह एक फोटो जमिनीवर पडतो. प्रीती खाली पडलेला तो फोटो उचलून कपाटात ठेवू लागते. तेव्हा तिची नजर त्या फोटोवर पडते. फोटो पाहताच प्रीतीचे भान हरपते, कारण फोटोतल्या व्यक्तीला पाहिल्यानंतर प्रीती विचार करायला भाग पडते. हे तर संजीव सर आहेत आणि ते या फोटोत आईसोबत कसे काय आहे? संजीव सर माझे सासरे आहेत का? पण आईने मला सांगितले होते की तुझे सासरे आता या जगात नाहीत. मग ते जिवंत कसे काय आहेत? हे कसे शक्य आहे? हे सर्व काय चालले आहे? माझ्यापासून काही लपवले तर जात नाही ना? प्रीती तिथेच उभी राहून स्वतःला हे प्रश्न विचारत होती. त्यानंतर फोटो घेऊन ती राघवकडे गेली. त्याच्या जवळ बसली आणि फोटो दाखवत त्याला विचारू लागली, राघव, हे फोटोतील व्यक्ती कोण आहे? राघव प्रीतीच्या हातातून फोटो घेतो आणि फोटो पाहून तो भावुक होतो आणि म्हणतो, हे माझे वडील आहेत, ज्यांना मी रोज मिस करतो. माझा जन्म होण्या अगोदरच ते आम्हाला सोडून देवा घरी गेले. पण राघव, बाबांना काय झाले होते? प्रीती, मला आईने सांगितले होते की त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. प्रीती राघवकडून तिच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते, पण तिला राघवकडूनही बरोबर उत्तर मिळत नाही. राघवच्या डोळ्यात पाणी आले होते. प्रीती उत्साहाने म्हणणार होती की बाबा जिवंत आहेत, पण तिने स्वतःला थांबवले आणि ती विचार करू लागली की आधी मला कळायला हवं की नक्की प्रकरण काय आहे. आईंनी तर राघवपासूनही लपवून ठेवले आहे. नक्की प्रकरण काय आहे हे मला स्वतःला शोधावे लागेल. मग ती फोटो त्याच जागी ठेवते. संध्याकाळी शिल्पाजींना भेटून साधनाजी घरी आल्या. तेव्हा तिघीही एकत्र जेवण करत असताना प्रीती म्हणाली, आई, बाबांना काय झालं होतं? साधनाजी तोंडात घास टाकता टाकता थांबल्या आणि म्हणाल्या, बेटा, जेवताना तुला अचानक बाबांची आठवण कशी काय झाली? आई, मी ते असेच विचारले. आज मला बाबांबद्दल जाणून घ्यायचे मन करत आहे. ते कसे दिसत होते, त्यांना काय काय आवडायचे आणि त्यांना काय झाले होते. मग राघव म्हणतो, अरे प्रीती, आधी जेवण करून घे. हवे तर नंतर आईला विचार. रात्रीचे जेवण झाल्यावर प्रीती साधनाजींच्या खोलीत जाते आणि त्यांना तिच्या सासऱ्यांबद्दल विचारते.
साधनाजींनी संजीवजीबद्दल जे राघवला सांगितलं होतं तेच प्रीतीला सांगतात। साधनाजींकडून सर्व काही ऐकल्यानंतरही प्रीती त्यांना हे देखील सांगत नाही की त्यांचे पती जिवंत आहेत। तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं। ती विचार करते की हेच कारण होते जेव्हा मी पहिल्यांदा बाबांना पाहिले तेव्हा त्यांच्याबद्दल मला इतकी आपुलकी का वाटत होती। आमचं घट्ट नातं आहे, ते माझे सासरे आहेत, माझे बाबा आहेत। मला आई, बाबा आणि राघवची एकत्रित भेट घडून द्यायची आहे, पण कसे? त्यांच्या नजरेत तर ते मृत व्यक्ती आहेत। ते समोर आल्यावर आईंना त्यांचा राग येईल का, की त्यांना पाहून आई भावुक होईल? काहीही असो, मला संपूर्ण कुटुंब एकत्र आणायचे आहे। हाच विचार मनात ठेवून प्रीती एक प्लॅन तयार करते। यावेळी जेव्हा प्रीती तिचे सासरे संजीवजींना भेटली तेव्हा आज तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। त्यांना भेटून त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचं काम तर ती पहिल्यापासूनच करत आली होती, पण आज तिचा आनंद गगनात मावेनासा होता। ती तिच्या सासऱ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती। मग संजीवजीची नजर प्रीतीवर पडल्यावर ते म्हणाले, बेटा काय झालंय? माझ्याकडे असं का बघत आहेस? काही नाही सर, आजपर्यंत तुम्ही मला सांगितले नाही की तुमची फॅमिली कुठे आहे। तुम्हाला तर मुलं सुद्धा असतील। मी तुम्हाला आधीही विचारलं होतं, तेव्हाही तुम्ही मला सांगण्यास टाळाटाळ केली आणि विषय चेंज केला, पण आज तुम्हाला सांगावेच लागेल। सर प्लीज सांगा ना। यावर संजीवजी म्हणतात, माझ्याबद्दल जाणून तू काय करणार, ज्याच्या आयुष्यात काहीच उरले नाही? आता मी माझ्या मरणाची वाट बघतोय। सर तुम्ही या कसल्या गोष्टी बोलताय? तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या समोर आहे आणि तुम्ही आज अशा कंटाळवाण्या गोष्टी बोलताय। तुम्ही स्वतःच माझे प्रेरणास्थान आहात। तुमच्याकडून मी बरेच काही शिकले आहे। तुम्हाला जर काही सांगायचे नसेल तर सांगू नका, पण असे बोलू सुद्धा नका। ठीक आहे बेटी, मी असे पुन्हा बोलणार नाही। प्रीती घरी येते आणि साधनाजी व राघवला विचारते, राघव मी माझ्या सरांना घरी जेवायला बोलू शकते का? यावर साधनाजी म्हणतात, हो बेटा, का नाही? राघव म्हणतो, पण प्रीती ते सर कोण आहेत? कुठे राहता? तू त्यांना चांगले ओळखतेस ना? आजच्या काळात असा कोणावरही विश्वास ठेवता येत नाही। राघव ते माझे सिनियर आहेत, मी त्यांना खूप चांगले ओळखते। ते मला त्यांची मुलगी मानतात आणि मी त्यांना माझे वडील मानते। साधनाजी म्हणतात, ठीक आहे बेटा, तू उद्या त्यांना आपल्या घरी बोलावून घे, मी खूप छान पदार्थ बनवेल। यावर राघव म्हणतो, आई तू सुद्धा प्रीतीच्या बोलण्यात येत आहेस। माहित नाही ते कोण आहेत आणि कुठे राहत असेल, असे कोणाला पण घरी बोलावशील का? राघव तू त्यांना भेटलास तर तुला खूप आनंद होईल। त्यांच्याकडे जादू आहे, जादू। ठीक आहे, त्यांच्याकडे कसली जादू आहे ते सुद्धा आम्हाला बघू दे। बरं मग उद्या त्यांना बोलावून घे, माझी पण रजा आहे। राघव म्हणूनच मी त्यांना उद्या आपल्याकडे बोलावून घेतले आहे। प्रीती संजीवजींना फोन करते आणि घरी यायला सांगते। आधी संजीवजी नकार देतात, पण प्रीतीने वारंवार विनंती केल्यावर ते यायला तयार होतात। मग प्रीती आणि साधनाजी उद्याच्या तयारीला लागतात। वेगवेगळे पदार्थ बनवायची तयारी करून ठेवतात। तर तिकडे संजीवजींना थोडंसं विचित्र वाटत होते। ते एका विचित्र कोंडीत पडले होते। मी प्रीतीला सांगितलंय, पण कसं जाणार? आणि मी नाही गेलो तर मी माझी लाडकी मुलगी गमावून बसेन। ठीक आहे, मला उद्या जावेच लागेल। बघू। दुसऱ्या दिवशी तिकडे संजीवजी येण्याच्या तयारीत व्यस्त होते आणि साधनाजी सर्व काही न कळत त्यांच्या आगमनाचे स्वागत करण्यात व्यस्त होत्या। दुपारचे 12 वाजले होते। संजीवजी अजून आले नव्हते, म्हणून प्रीती त्यांना फोन करते। ते म्हणतात, बेटा मी आता इकडून निघत आहे। प्रीतीची अस्वस्थता वाढत होती। ती दर 20 मिनिटांनी संजीवजींना फोन करत होती। दुपारचे 1 वाजले होते। ती खूप उत्साही होती। तेवढ्यात प्रीतीला संजीवजींचा फोन आला, बेटा मी तुझ्या दिलेल्या पत्त्यावर आलो आहे, तू मला घ्यायला बाहेर येऊ शकतेस का? हो सर, मी लगेच आले। प्रीतीच्या तोंडावर हास्य होते। तिची उत्कंठा वाढत होती। आज 25 वर्षानंतर सासू सासरे समोरासमोर असतील या विचाराने ती खूप उत्साहित झाली आणि ती घराबाहेर आली।
बाहेर रस्त्यावरील संजीवजींना प्रीतीने वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले आणि मग त्यांची व्हीलचेअर ढकलत त्यांना घराच्या दारात आणले आणि ती त्यांना आत घेऊन आली. कपाळाचा घाम पुसत साधनाजी घाईघाईने किचनमध्ये काम करत होत्या. काही वस्तू उचलत असताना अचानक आत आलेल्या संजीवजीवर त्यांची नजर पडली आणि संजीवजीची नजर साधनाजीवर पडताच जणू वीजच कोसळली. साधनाजींना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्या अजून थोड्या त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांनी संजीवजींना आणखीन जवळून पाहिले. तेव्हा संजीवजींच्या तोंडातून साधना नाव बाहेर पडले आणि साधनाजींच्याही तोंडातून संजीव असे नाव बाहेर पडले. प्रीती त्या दोघांकडे एकटक पाहत होती. मग राघवही खोलीतून बाहेर आला. आधी त्याने संजीवजींना ओळखले नाही. मग त्याने नीट बघितल्यावर त्यांना ओळखले. आपल्या वडिलांना जिवंत पाहून तोही थक्क झाला आणि याचबरोबर साधनाजी बेशुद्ध होऊन खाली पडणार होत्या. तितक्यात राघवने त्याच्या आईला आधार दिला. सर्वजण घाबरले. संजीवजींना काहीच समजले नाही. राघवने आपल्या आईला खोलीत झोपवले. प्रीती संजीवजींना त्यांची व्हीलचेअर ढकलत साधनाजीकडे घेऊन गेली. काही वेळाने साधनाजी शुद्धीवर आल्या. दोघेही एकमेकांकडे बघत होते. साधनाजींच्या मनात रागाचा भर पडला होता आणि प्रश्नांचा संसार होता. पण जेव्हा त्यांनी आपल्या नवऱ्याला व्हीलचेअरवर बसलेले पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्यांचा राग आता प्रेमात बदलला होता. त्यांच्या सगळ्या ओल्या तक्रारी नाहीशा झाल्या आणि त्या ढसाढसा रडू लागल्या. संजीवजींनी आपली व्हीलचेअर सरकवत त्यांना मिठी मारली आणि माफी सुद्धा मागितली. राघव आणि प्रीती तिथेच उभे त्यांना बघत होते. 25 वर्षापूर्वी मोडलेला संसार आज पुन्हा नव्याने सुरू झाला होता. साधनाजींनी राघवला जवळ बोलावले आणि संजीवजींना म्हणाल्या, हा तुमचा मुलगा आहे ज्यासाठी तुम्ही खूप स्वप्ने पाहिली होती. राघवने संजीवजींना मिठी मारली आणि सर्वांचे डोळे भरून आले. त्यांनी राघवचीही माफी मागितली. प्रीतीकडे बोट दाखवत साधनाजी म्हणाल्या, ही तुमची सून आहे. प्रीतीचा हात धरून संजीवजी म्हणाले, हे तर माझे बाळ आहे, माझी लाडकी मुलगी. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हाच मला वाटले की आमचे काहीतरी नाते नक्कीच आहे. मलाही तेच वाटत होते सर. नाही सर, नाही बाबा, प्रीती जीभ घट्ट करत म्हणाली आणि सगळे हसायला लागले. इतक्या वर्षानंतर नवरा बायकोच्या भेटीमुळे घर आनंदाने भरून आले होते. आज सर्वांनी एकत्र जेवण केले आणि रात्री संजीवजींनी बसून आपली सर्व कथा सांगितली. हे सर्व ऐकून सर्वजण पुन्हा भावुक झाले आणि सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दुसऱ्या दिवशी प्रीतीने सासू सासऱ्यांकडे पुनर्विवाहाचा आग्रह धरला. आधी साधनाजी आणि संजीवजी राजी झाले नाहीत. मग राघवनेही हट्ट धरला आणि दोघांनीही त्यांना पटवले. सगळ्यांनी होकार दिला आणि एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये सर्व खास लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिल्पाजी देखील सहभागी झाल्या होत्या. त्यांची कथा ऐकून सर्वजण आश्चर्यचकित आणि भावुक झाले होते. राघवच्या डोक्यावर लग्नाचा फेटा पाहण्याची संजीवजीची मोठी इच्छा होती जी आज खऱ्या अर्थाने पूर्ण होणार होती. प्रीतीने आपल्या सासूबाईंना स्वतःच्या हातांनी वधू बनवले. साधनाजींनीही प्रीतीला आपल्या हातांनी वधू बनवले. एकमेकींना पाहून दोघीही भावुक झाले. दोघींनीही एकमेकींना मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. त्यांचा विवाह सोहळा पार पडला. संजीवजी आणि साधनाजी यांच्या समोर एक छोटासा आनंदी संसार होता. ते विभक्त झाल्यानंतर त्यांच्या पुनर्मिलनाच्या आनंदाची कल्पना करणे कठीण होते. आज प्रीतीने तिला जे योग्य वाटलं ते केलं. नवरा बायको आणि बाप मुलगा एकत्र आणून तिने एक अतिशय पुण्याचे काम केले होते. आपणही या कुटुंबाचाच एक भाग आहोत याचा तिला खूप अभिमान वाटत होता. तिने जे काही केले त्यात देवाने तिला पूर्ण साथ दिली. आता ते सर्वजण एकत्रित आपले आनंदी आयुष्य जगू लागले. धन्यवाद.